मी नास्तिक असलो तरी मला समाज नास्तिक म्हणावं, मी जय असलो तरी मला समाजानं चेतन म्हणावं. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही खरोखर बरोबर म्हणण्याच्या लायकीचे असाल तर सूर्यचंद्र असेपर्यंत तुमची मूर्त्या उभ्या राहतील, मंदिरं उभे राहतील आणि संपूर्ण समाज तुमची पुण्यतिथीच्या निमित्ताने सेवा करेल. पण हे भ्रष्ट सरकार अजून जागा झालं नाही. म्हणून तुम्हाला एक सांगतो, जीवन में है तो जीना ही पडेगा आणि जीवन है जहर तो पीना ही पडेगा. म्हणून आमचे असे निष्काम त्यागी महात्मे असणारे समाजसेवक की ज्यांनी आपला संपूर्ण एक सेवेचा वाटा समाजाला लावलेला आहे, असे आपले अण्णा यांनी अन्नाचा त्याग करून बरं का एक दिवसाचा उपास पकडणं मुश्किल होतं मायबातो. बरं का मी अमरावती जिल्ह्यामधून विदर्भामधून आलेलो आहोत. भायखळ्याला माझे कार्यक्रम होतात बरं का. पण रात्री माझ्यासोबत एक व्यक्ती पडलेला आहे बरं का. आणि त्याला जेव्हा मी थोडी व्याख्या सांगितली तेव्हा कुठंतरी आमचं थोडं वाद झालेला आहे बरं का. पण तुम्हाला एक सांगतो, जेव्हा आपल्या भारताचं आणि दुसऱ्या राष्ट्राचं युद्ध झालं होतं तेव्हा परक्या राष्ट्राच्या राजाला असं वाटलं होतं की धोत्रवाले कधी युद्ध जिंकतात का, टोपीवाले कधी युद्ध जिंकतात का. पण तुम्हाला एक सांगतो, जे फुलपॅन्ट वाले करून दाखवत नाहीत ते धोत्रवाले करून दाखवतात. जे हिप्पीवाले करून दाखवत नाहीत ते टोपीवाले करून दाखवतात. काय बोलतो. आणि तेव्हा आपल्या भारताचे पंतप्रधान होते लहान बहादूर शास्त्री. आणि या फुलपॅन्टवाल्या राजाला असं वाटलं की कुठे फुलपॅन्टवाले युद्ध जिंकतात का. म्हणून जेव्हा या परक्या राष्ट्राने जेव्हा भारतावर आक्रमण केलं आणि जेव्हा भारताचे पंतप्रधान असणारे लाल बहादूर शास्त्री यांनी जेव्हा विदर्भातल्या 2 संतांचा एक आशीर्वाद घेतला आणि विदर्भातले 2 संत होते, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि निष्काम कर्मयोगी गाडगे महाराज. आणि या गाडगे महाराजांनी राष्ट्रसंतांचा आशीर्वाद घेतला आणि राष्ट्रसंतांनी भजन म्हटलं. कोणतं माहिती आहे का, राष्ट्राच्या सीमेवरती अब काय को धूम मचाते हो, अब काय को धूम मचाते हो, दुखवा कर भारत सारे आते हैं नाथ हमारे हमारे आते हैं नाथ हमारे. झाड़ झूडले शस्त्र बनेगी भक्त बनेगी सेना, ओ सेना भक्त बनेगी सेना. पत्थर सारे बम बनेगे, पत्थर सारे बम बनेगे, नाम लगेगी किनारे आते नाथ हमारे हमारे आते नाथ हमारे. एवढ्या राष्ट्रसंतांचं समाधान झालं नाही. पुन्हा राष्ट्रसंतांनी दुसऱ्या बरं का या राष्ट्राच्या सीमेवरती असणारी मिलिटरी जेव्हा यांना चेतना दिली बरं काय म्हटलं राष्ट्रसंतांनी दुसऱ्या भजनामध्ये, कधी असेल मनमोहन, कधी असेल मनमोहन पाहण्या भारत आपला पुन्हा, पाहण्या भारत आपला पुन्हा. भारता ग्रहण लागले, भारता ग्रहण लागले, अति गुलाम जन जागले, तोडण्या येई बंधन, तोडण्या येई बंधन पाहण्या भारत आपुला पुन्हा, पाहण्या भारत आपुला पुन्हा. अशा प्रकारे ज्या राष्ट्रसंतांनी या शूरवीरांना या महापुरुषांना आशीर्वाद दिला. म्हणून तुम्हाला एक सांगतो, जेवढं तुम्ही चांगलं करसाल तेवढं तुम्हाला चांगलं वाटेल. पण तुम्ही चांगलं केलेल्या चांगल्या चांगल्या समाजातल्या लोकांना वाईट वाटेल. म्हणून चांगल्या माणसाच्या पाठीशी राहा आणि आपल्या एका एका शरीराचा रक्ताचा